जो माझा कॉन्फिडन्स लेवल आहे, आत्मविश्वास आहे, तो माझा कमी झाला होता. मी पहिले स्टेजला जायचो, स्टेजला परफॉर्मन्स वगैरे करायचो. मी स्टँडअप कॉमेडी करतो आणि सध्या माझा जॉब पण चालू आहे IT मध्ये ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर. तर मीटिंग्स वगैरे मी अटेंड कमी करणं चालू केल्या होत्या किंवा व्हर्च्युअलच मीटिंग घ्यायचो मी जास्त करून. पण आता मला हेअरमध्ये चांगला रिग्रोथ दिसला आणि मला आता माझा कॉन्फिडन्स पण बूस्ट झाला हेअरमुळं आणि मी बाकी ॲक्टिव्हिटी पण चालू केल्या ज्या माझ्या आधी बंद केल्या होत्या. हॅलो गाईज, माझं नाव निखिल चोरे आणि माझा जे हेअरफॉल होतं 2019-20 पासून झालं. तेव्हा नॉर्मल होतं, मला कळायला नाही आलं. मला जस्ट ते जाणवलं 2021-22 मध्ये. खूप ब्लॅडनेस येऊन राहिली होती. माझा क्राऊन एरिया पण थिन झाला होता आणि जे पुढचा जो हेअर आहे ते पण खूप थिन झाले होते. मग मी इथे आलो, त्यांनी मला प्रॉपर गायडन्स दिलं. हेअर ट्रान्सप्लांट कसं म्हणजे कसं होणार, काय होणार, किती ग्रोथ कशी येणार हेअर ट्रान्सप्लांटनंतर, किती रूट लागणार हेअर ट्रान्सप्लांटला. नंतर माझं 10 एप्रिलला हेअर ट्रान्सप्लांट झालं. 2700 फ्रंटला हेअर रूट प्लांट केले आणि क्राऊन एरियाला 700 केले. तर मग हेअर ट्रान्सप्लांट झालं. मला मेडिसिन वगैरे सगळं दिलं. 4-5 दिवस मेडिसिन घेतली मी आणि आफ्टर 1 वीक नंतर हेअर वॉश केला थोडा. सरांनी मला गायडन्स दिलंच होतं त्याबद्दल, कसं करायचं, काय करायचं. आणि मग तिथनं प्री मेडिसिन होती माझी 2 वीक. त्याच्यानंतर रेग्युलर मेडिसिन माझी चालू झाली. नंतर मोस्टली 3 महिन्यांनी मला थोडाफार रिझल्ट दिसायला लागला. 4 मंथमध्ये अजून चांगला दिसायला लागला, 6 मंथमध्ये अजून चांगला. आणि आता हा सध्याचा जो माझा रिझल्ट आहे हा 8 मंथचा आहे. मी खूप सॅटिस्फाय आहे या रिझल्टमध्ये. सरांनी आणि जे क्लिनिकचा स्टाफ आहे याच्यामध्ये त्यांनी मला खूप हेल्प केली हेअर ग्रोथ म्हणजे माझ्या हेअर जर्नीमध्ये. आणि सध्याचा माझा रिझल्ट हा आहे जो तुम्ही मला लाईव्ह बघत आहे. सध्याचा हा 8 मंथचा रिझल्ट आहे माझा आणि माझी मेडिसिन वगैरे चालू आहे प्रॉपर. आणि खरंच तुम्हाला हेअर ट्रान्सप्लांट जेव्हा तुम्ही कराल ना, तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढतो आणि तुम्हाला फरक जाणवतो की तुम्ही आधी कसं राहत होते नंतर कसं आहे. ती खूप भारी आहे तो एक्सपिरियन्स. तुम्ही एकदा ट्राय करून बघा.